अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः। अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः। अंतकाले म्हणजे मरणाच्या वेळेला माम एव स्मरण, मरणाच्या वेळेला मामेव माझच म्हणजे परमात्मा श्री विष्णूचं स्मरण करीत, म्हणजे ईश्वर स्मरण करीत. कलेवरम आपलं असणारं जे शरीर आहे ते कलेवरम त्यक्त्वा त्या मुक्त्वा त्या कलेवराचा त्याग करून याह प्रयाती जो पुरुष मरणाला प्राप्त होतो, प्रयाती म्हणजे जातो म्हणजे मरणाला प्राप्त होतो, आणि सहा तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो याविषयी संशय हा न असती, कोणत्याही प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही असं भगवान सांगतात. याविषयी सकाळी आपण थोडं चिंतन केलं होतं. आता माऊली या संबंधाने सांगतात की जे आताची सांगितले होते आगा आधी यज्ञ म्हणितला जयाते, जे आधीची तया माते जाणोनी अंती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या 7व्या प्रश्नाच्या कथम नियतात्मभी कथम नेयः असी यामध्ये जे पुरुष अंतःकरणाचा आणि मनाचा निग्रह करतात त्यांना नियतात्मा असं म्हणतात. तर अशा नियतात्म पुरुषांकडून तू मरणाच्या पूर्वी कसा जाणला जातोस किंवा मरणसमयी तू कसा जाणला जातोस असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याला परमात्मा आरंभ करीत आहे. आता भगवान म्हणतात जे आत्ताची सांगितले होते, आत्ताच सांगितलं होतं म्हणजे याच्या अगोदर शेवटी 6व्या क्रमांकाला काय सांगितलं होतं, आधी यज्ञाचं काय स्वरूप आहे, आधी यज्ञ म्हणजे काय, आणि आधी यज्ञ मी आहे. कुठं अस्मिन देहे, या देहामध्ये आधी यज्ञ मी आहे असं परमात्म्याने सांगितलं होतं. मी शब्दाचा काय अर्थ, मी शब्दस्य काह अर्थ, नेमकं मी शब्दाने नेमकं का हा नाही, मी शब्दात इथं मी सांगितलं म्हणून म्हटलं अहम शब्दस्य को अर्थ. इथं आताची मी सांगितलं होतं तर त्या मी शब्दाचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ आहे आधी यज्ञ स्वरूप असणारा मी. त्या मीचा अर्थ परमात्मा, सोपाधिक परमात्मा किंवा सविशेष परमात्मा किंवा सगुण साकार परमात्मा किंवा सगुण निराकार परमात्मा अथवा सगुण निर्गुण निराकार परमात्मा की निरुपाधिक परमात्मा किंवा निर्विशेष परमात्मा असं त्याचं आपल्याला शंका येते. तर यापैकी परमात्म्याचं कोणतं स्वरूप आहे याचं ज्ञानोबरायांनी चिंतन सांगितलं की हा जो परमात्मा आहे तो परमात्मा निर्गुण निर्विकार असंग नित्य शुद्ध बुद्ध असंग अशा प्रकारचं स्वगत सजातीय विजातीय भेद रहित देशकाल वस्तूने अपरिच्छिन्न निष्कल निरंजन अशा प्रकारचं अवाच्य असणारं जे तत्व आहे ज्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात तेच आदियज्ञ आहे आणि त्याला आदियज्ञ असं म्हटलेलं आहे. काही तर सविशेष सांगितला, सविशेष नाही, सोपाधिक नाही, सगुण नाही, इतकंच नाही तर हे तत्व अवाच्य असं म्हणताना जे सगुण आणि निर्गुण ह्या दोघांच्या सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठला हा अशा प्रकारचं हे सनातन अनादी अनंत मनबुद्धी इंद्रियाला अगोचर शब्दादी प्रमाणांना अविषय अशा प्रकारचं तत्व ह्या असा आदियज्ञ शब्दाचं स्वरूप सांगताना तो मी आहे तर त्या मी पदाचा हा अर्थ आहे.
असं माऊलीने सांगितलं. आणि जे आत्ताचे सांगितलेले होते, आत्ताच तुला त्याविषयीचं वर्णन केलं होतं, तर ते जे वर्णन केलं होतं, आगा आधी यज्ञ म्हणितला जयाते. आगा हे अर्जुना आधी यज्ञ असं ज्याला म्हटलेलं होतं, जे आधीची तया माते जानोनी अंती. तर ते म्हणतात की जे आधीची म्हणजे जे अगोदर, एक अर्थ असा केला का जे आधीची म्हणजे जे असा अनादी सनातन तत्व आहे त्याला अगोदरच, म्हणजे ते तत्व तर आधी आहे पण त्याला मरणाच्या पूर्वीच आधीची तया माते, आधीच त्या जे अनादी सनातन तत्व आहे त्या तया माते, त्या माला म्हणजे त्या आधियज्ञाला म्हणजे त्या माझ्या स्वरूपाला अंती जाणोनी. जे अगोदर, जे लोक कधी जाणतात मरणाच्या अगोदरच जाणून, अंती म्हणजे मरणाच्या वेळेला, म्हणजे या ठिकाणी माझं जे स्वरूप आहे त्यांना अगोदरच जाणलं म्हणजे ते जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाले. म्हणजे जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्यांना मरणाच्या अगोदरच पूर्वीच त्यांना परमात्म्याच्या स्वरूपाचं आत्मत्वाने यथार्थ ज्ञान झालेलं आहे. म्हणून त्याने आणि मग पुन्हा काय म्हणतात अंती शब्दाचा असा अर्थ केला, अंती म्हणजे मरणाच्या वेळी. मरणाच्या वेळी म्हणजे इथं ह्या दोन ओव्यांचं युग्म आहे. मरणाच्या वेळी काय झालं, अंती हे देह झोळा ऐसे मानोनी, म्हणजे ते मरणाच्या वेळेला ज्यावेळी अगोदरच त्यांनी मी परमात्मा जाणलेला आहे, त्यामुळं जेव्हा मरण येईल त्या म्हणजे त्या अंतिम क्षणाला, मरणाच्या क्षणाला ते देह झोळा ऐसे मानोनी, ते देह हे आपल्या आत्मस्वरूपावरची किंवा ह्या आधियज्ञावरची परमात्मा स्वरूपावरचे ही देह म्हणजे एक खोळ आहे. झोळ म्हणजे खोळ आहे, त्याच्यावर घातलेलं एक विण्याला जशी खोळ असते तशी आत्मस्वरूपाला ही देहरूपी एक खोळ आहे. हे त्यांनी पूर्वीच मानलेलं आहे आणि मरणाच्या वेळेलाही ते असंच समजतात की हा देह म्हणजे एक फक्त खोळ आहे. ठेले आपणपे होणे, खोळ महत्त्वाची नाही तर विना महत्त्वाचा आहे. तसं हे शरीर महत्त्वाचं नाही तर त्या शरीरामध्ये असणारा आत्मतत्व हे महत्त्वाचं आहे. हे जाणून याचं त्यांना दृढ अपरोक्ष त्या आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं असल्यामुळं ते देहाला खोळ असं म्हणतात. आणि मग ते करतात काय, मरणाच्या क्षणी ठेले आपण होणे, ते मरणाच्या वेळेला चित्ताची एकाग्रता करून आपलं जे स्वरूप स्थिती आहे, आपलं जे स्वरूप आहे ते आपलेच आपण होतात. म्हणजे आपलं मूळचं जे आत्मस्वरूप आहे ते स्वरूप रूप होऊन राहतात. त्यामुळं ते कसे राहतात, जैसा मठ गगना भरुणी गगनीचे असे. ज्याप्रमाणे मठ आहे म्हणजे आपण म्हणतो ना मठामध्ये एक गगन म्हणजे आकाश आहे, पण हा मठ जो आहे तो आकाशातच आहे की नाही. मग त्या मठाच्या आत आकाश आहे का बाहेर आकाश आहे, त्याच्या गगनी मठ गगना भरुणी, मठ त्या आकाशातच राहून गगनीचे असे, आकाशातच राहतो पण गगना भरुणी, परंतु आकाशानेच भरलेला असतो. म्हणजे आत पण आकाशच आहे घटाकाश आणि बाहेर पण काय आहे आकाशच आहे. या ठिकाणी घटामध्ये घटाकाश आहे आणि घटाच्या बाहेरही महाकाश आहेच ना, महाकाशातच तो घट असतो. म्हणून त्याला काही आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. आणि दुसरा अर्थ केला आहे तर तो असा अर्थ केला पहिल्या ओळीचा 59 क्रमांकाचा, ते आधीची तया माते जाणोनी अंती. तर त्याचा अन्वय असा केलेला आहे की तया माते आधीचे अंती जाणोनी. तया माते म्हणजे त्या मला म्हणजे त्या आधी यज्ञ स्वरूप असणाऱ्या मला आधीची अंती जाणोनी, ते आधीपासून अंतापर्यंत मला जाणतात. आधीपासून अंतापर्यंत जाणतात म्हणजे काय, तर आधी जो मूळ ब्रह्म आहे त्या ब्रह्मपासून ब्रह्म, कर्म, आदिभूत, आदिदैव, आधियज्ञ ह्या सर्व 6च्या 6 गोष्टी कोण आहेत, माझंच स्वरूप आहेत. मागं सांगितलं ना त्यांनी सर्वत्र कोण आहे, परमात्माच आहे. मी परमात्माची, परंतु आधिदैवाधिभूत, हा आधिदैवाधिभूत हे मी चिकीर समजतं. परे पंधरे किडाळा मिळतं, ते काय साके नोहे, अशा प्रकारची स्थिती झाली असा त्याचा अर्थ केला. तेच शब्द घेतले, अन्वय बदलला आणि इथं 2 ओव्यांचं युग्म केलं आणि मग अंती ते देह झोळा असे मानून ते अंतिपद हे पुढच्या ओवीशी संबंधित केलं.
आधिभूतादि आघवे हे अविद्येचे निपालवे झाकले तव तव मानावे वेगळे ऐसे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ते त्यांच्या आत्मस्वरूपावर आवरण आलेलं आहे असं मानतात, किंवा आदिदैव आदिभूत हे वेगवेगळे आहेत असं मानतात, ते उपाधीनं युक्त आहेत असं मानतात. परंतु ज्या वेळेला माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं आणि अज्ञान निवृत्त होतं, त्यावेळेला त्यांच्या दृष्टीनं परमात्मा माझ्यात आहे का, परमात्म्यात आपलं जग माझ्यात आहे का, मी जगात आहे, जग माझ्यात आहे, जग संपूर्ण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळं मठ गगना भरुणी गगनीचे असे, ज्याप्रमाणे कोणताही मठ आकाशानेच भरलेला असतो आत बाहेर आणि राहतोय कुठं, आकाशातच राहतो, अशा प्रकारची त्यांची असणारी जी अलौकिक आध्यात्मिक अनुभूती आहे, त्या अनुभूतीला धरून सांगतात ती ही अनुभूती त्यांची आहे. ये प्रतीतीच्या माझ घरी तया निश्चयाची ओवरी आली म्हणोनी, निश्चयाची ओवरी आली म्हणोनी बाहेरी नव्हेची से, अशीच होई ना सगळ्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये सांगतात त्याचं काय, प्रतीतीच्या माझ घरी म्हणजे आपल्या घरात असणारे जे गर्भागार असं म्हणतात, म्हणजे आतली खोली, आपली सर्वात आतमध्ये असणारी खोली, त्याप्रमाणे ती प्रतितीरूपी माझघर, त्याला म्हणतात माझघर. पण इथं कोणतं माझघर, प्रतिती म्हणजे आत्मानुभूती, आत्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार हा त्यांना झालेला असल्यामुळं तया निश्चयाची ओरी आली. त्यांना काय आहे निश्चय, आता बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी, ते निश्चयाच्या ओरीमध्ये आहेत. म्हणजे निश्चय त्यांचा झालेला जो निश्चय आहे त्या निश्चयामध्ये पुन्हा कधीही चढढळ होत नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, मी ब्रह्मरूप आत्माच आहे अशा निश्चयाच्या ओहरीमध्ये, म्हणजे त्या बाहेर असणाऱ्या घरामध्ये ते राहत असताना खऱ्या अर्थाने ते कुठं राहतात, प्रतीतीच्या माझघरात राहतात. म्हणजे निश्चय ही ओवरी आहे, निश्चयरूपी ओवरी आहे. कारण काय आहे की वेदांत दर्शनाच्या दृष्टीनं जीवनमुक्ती जी आहे, जीवनमुक्तीमध्ये निश्चय असतो, जीवनमुक्तीमध्ये जिवंत असताना त्याचा निश्चय असतो, आणि विदेह कैवल्यामध्ये निश्चय रूपता असते पण उपाधी नसते. तसं हे जे आहे ते प्रतितीरूपी माझघरात आहेत, म्हणजे निश्चय रूपतेला प्राप्त झालेले आहेत. फक्त बाह्य त्यांचा देह किंवा देहसंबंधी व्यवहार दिसतो म्हणून त्याला निश्चयाची ओहरी म्हणायची. नाहीतर कारण का, ते मी ब्रह्म आहे या निश्चयापासून कधीच ढळत नाहीत. याचा अर्थ त्यांचं कधीही स्वतः किंवा परता उत्थान होत नाही. आणि ज्याचं स्वतः परता उत्थान होत नसेल तो देहीचं विदेही भोगू दशा अशा प्रकारचा तो महापुरुष आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी त्याला निश्चयाची ओरी आली, ती प्राप्त झालेली आहे. काही ठिकाणी असा अर्थ केला आहे की त्याला निश्चयाची ओरी आली म्हणजे आत्मनिश्चयाची शांत आणि एकांतामध्ये त्याला जणू काही झोपच आलेली आहे, निद्रात प्राप्त झाली. पण निद्रा या अर्थाचा शब्द इथं कुठं नाही, म्हणून तो घेण्याचं काही कारण नाही. तर इथं सांगतात ये प्रतीतीची या माझं घरी निश्चयाची ओरी. आपलं चिंतन चालू होतं की त्याला स्वतः उत्थान होत नाही, त्याला कधी मी देह आहे असं त्याला स्वप्नात देखील वाटत नाही, त्यामुळे त्याचं स्वतः उत्थान होत नाही. आणि कोणी त्याला कितीही सुखदुःख, जन्ममरण, ज्ञान अज्ञान, क्षुधातृषा इत्यादी द्वंद्व, बंधमोक्ष, त्याला जरी दुसऱ्याने त्याच्या ठिकाणी तू बद्ध आहेस, तू सुखीदुःखी आहेस, पण ते अंतकरणाचे असणारे धर्म किंवा स्थूल सूक्ष्म कारण शरीराचे असणारे धर्म त्याला स्वतःही आणि दुसऱ्यानेही कितीही त्याच्यावर आरोपित करण्याचा प्रयत्न केला तरी तो आपलं समजत नाही. म्हणून ते म्हणतात की ह्या प्रतीतीच्या माझघरात तो प्राप्त झालेला आहे, निश्चयाच्या ओरीत तो आहे. म्हणून या कारणाने बाहेरी शे नव्हेची, त्याला बाहेरची म्हणजे बाहेर असणारे जे देह संबंधी यांची शेची नव्हे, शे नव्हेची म्हणजे त्याला शे नाम आठवण स्मरणसुद्धा त्याला नसतं. त्यांनी ना
की नाथ महाराजांनी लिहिलं, जर एखादा मनुष्य मद्यपान जर केलं तर त्याला आपल्या वस्त्राची आठवण राहत नाही. मोले मदिरा खाये तेने छंदे नाचे गाये. आणि याने तर काय केलेलं आहे, हा ब्रह्मानंदाच्या माझघरातच असल्यामुळं माझेनी ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. तर तो ब्रह्मानंदाच्या आपल्या एक प्रकारच्या धुंदीमध्ये मस्तीमध्ये असल्यामुळं त्याला बाहेर देहादी प्रपंचाची आठवणसुद्धा नसते. याचा अर्थ तो परतासुद्धा त्याचं उत्थान होत नाही आणि स्वतःही उत्थान होत नाही. असा स्वतः परता उत्थान रहित हा महापुरुष असतो. ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होनी असता रचिले बाहिरभूतांची पाचही खवले नेनताची पडिली. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, त्याला बाह्यसुद्धा कोणी, तो जो आकाशामध्ये असणारा जो घट आहे त्या घटामध्ये आत कोण आहे, आकाशच आहे. आणि बाहेर कोण आहे, आकाशच संचलेला आहे, म्हणजे आकाशच भरलेलं आहे. म्हणजे ओतप्रोत सर्वत्र काय आहे, आकाशच आहे. असं त्या घटाचं जसं आहे तसं याच्या दृष्टीनं नांतन न मध्यन न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलू भाग्यवंतः. बारकाईनं विचार केला आपल्याला, मला वाटतं साधन पंचका आपलं वेदा काय त्याला म्हणतो, कौपीन पंचकामधलं स्तोत्र आहे, त्याच्यावर एक भाष्य पाहिलं होतं आपण. हां तेच ना. त्या ठिकाणी सगळं स्तोत्र काय, देहादी भावम परिमार्जयंतः आत्मानमात्मन्यवलोकयंतः नांतन्न मध्यम न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलू भाग्यवंतः. मला वाटतं त्याच्या भाष्यात जे 10 प्रकरण ग्रंथ पाहिले ना आपण, त्याच्यामध्ये मला वाटतं हस्तामलकाचार्यांचं भाष्य आहे त्याच्यावर, ते भाष्य आहे ना, तर त्याच्यामध्ये त्याला अंत मध्यम आणि बही, हे आत आहे, हे बाहेर आहे आणि हे मध्ये आहे, अशा प्रकारचे तिन्ही भाव त्याच्या अंतकरणात उद्भवत नाही. त्याचं कारण काय आहे, एक मध्ये जर मध्य मानला तर मग आत आणि मग बाहेर असं तुम्हाला कल्पना करता येते. पण अखंड अनुष्यूत असणाऱ्या आत्मतत्वामध्ये उपाधीसहित सर्व काय आहे, चैतन्यच असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला जे काही उपाधीचा जो काही तुम्ही त्याला म्हणतात ना, उपाधीचा उपसरा, त्या उपाधीचा तुम्ही जे काही एक पदर आत ठेवून अलीकडं पलीकडं आत बाहेर असा त्याचा कोणताच व्यवहार होत नाही. म्हणून ते सांगतात सबाह्य ऐक्य संचले. ऐक्य म्हणजे एकरूपता, अखंडता, ते आत बाहेर सर्वत्र एकच वस्तूंची एकरूपता अखंड अनुष्यूत आहे असं समज. त्यामुळं मीची होणी असता रचिले. आणि हे जे कसं निर्माण झालेले हे ऐक्य, मीची होणी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊनच जिथं आत बाहेर सर्व माझं एकमेव माझंच अद्वितीय असं स्वरूपच सर्वत्र व्याप्त आहे. आणि त्याची व्याप्ती सातिशय नसून ती निरतिशय आहे, सापेक्ष नसून ती निरपेक्ष व्याप्ती आहे. अविनाशी अक्षरम ब्रह्म परम निरतिशय अविनाशी असं तत्व हे आत बाहेर सर्वत्र भरलेलं आहे. तर त्याच्या दृष्टीनं हे आपल्याला चिंतन त्याचा स्वरूपाचा महिमा सांगत असताना सांगतात, त्याच्या दृष्टीनं आतही नाही आणि बाहेरही नाही, एकच एक वस्तू आहे. आणि ती वस्तू कशी आहे, पूर्णपणे असंग निर्विकार निर्लेप अशा स्वरूपाची आहे. आणि मग जसा आकाश आहे, आकाशामध्ये घट आहे, तो घट फुटला तर ते माऊली सांगतात ना, ते घट फुटल्यावर ते आकाशाच्या वाटेने जात असतं का तिथलं आकाश, का ते मूळचं एकच आहे काय. आगा घटू जेवेळी फुटे तेवेळी तेथीचे आकाश काय लागे वाटे ना, नीट वाटे का वाटे, आकाश लागे नीट वाटे, वाटे लागे तरी भेटे. तर नीट वाटेने गेलं तरच त्या घटाकाशातलं आकाश ह्या महाकाशाला भेटतं. एरवी काय चुके, नाहीतर मग त्या आकाशाची महाकाशाची भेटच झाली नाही का, किंवा त्यांची भेट कधी टळलीच नाही का, त्यांची अखंड भेट आहे, अखंड भेट आहे. म्हणून ते एक अभंग आहे नाटामध्ये, आता भेट न भेटता आहे किंवा नाही ऐसे, हा नाही किंवा नाही ऐसे
आखंड सुरुवात सांगा. आता भेट न भेटत आहे आता भेट न भेटत आहे किंवा नाही ऐसे विचार किंवा नाही आईशे विचारुनी पाहे लागला झरा अखंड वाहे लागला झरा अखंड आहे वाहे वाहे तुका म्हणे साह्य केले अंतरी. अशा प्रकारची ते हजारा काय आहे अखंड. हे अखंड ऐक्य संचलेलं ऐक्य आहे, नित्य सिद्ध ऐक्य आहे, अशी त्याची स्थिती आहे. प्रश्नाचं उत्तर कोणत्या चाललं आहे? मरणाच्या वेळी तो पुरुष तुला कसा जाणतो. ज्याने अगोदरच जाणलेला आहे परमात्म्याला, त्याला त्या मरणाच्या वेळी त्याचं विस्मरण होण्याचं कारण नाही आणि स्मरण करण्याची सुद्धा जरुरी वाटत नाही. कारण स्मरण काय करायचं, जर विस्मरण असेल तर स्मरण करायचं. त्या अखंड तत्वामध्ये स्मरण करायचंच नाही आणि त्यामुळं स्मरण करायचं नाही तर त्याचं विस्मरण कसं होईल किंवा विस्मरण कधी होतच नाही. आपल्या स्वस्वरूपाचं स्मरण करावं लागतं का? मी रामराव आहे, मी रामराव आहे. कधी कधी विसरलं तर का हो मी रामराव आहे का दुसरा कोणी विचारा, असं कधी विचारावं लागतं का? बरं स्वतःला कधी कधी जरा दिवसातून सकाळी उठल्यावर जसं आपण म्हणतो प्रभाते रामचिंतित जावा, तसं प्रभाते उठल्यानंतर अध्यात्मदृष्टीनं नाही, मी तो सोपाधिक असणारं तत्व शरीर हे मीच आहे का, तो किंवा मी पुरुषच आहे का, याचं चिंतन करावं लागत नाही. याचा निश्चय केल्या वाचून काय असतो? निश्चय. स्मरण केल्या वाचून काय असतं? त्याचं स्मरण असतं. अशी स्थिती हाच खरा अखंड बोध आहे. हेच अखंड बोधाचं स्वरूप आहे. ज्ञानामध्ये आवृत्ती लागत नाही, ज्ञानामध्ये स्मरण करावं लागत नाही. आता जर हे पुस्तकाचं मला यथार्थ ज्ञान झालं असेल तर हे पुस्तक आहे हे काय मला जप करावं लागतो का? त्या पुस्तकाच्या विषयी पुन्हा पुन्हा काही स्मरण करावं लागतं का? कधी स्मरण करावं लागत नाही. तसंच याचं एकदा झालेल्या पदार्थाचं याचं अज्ञान पुन्हा होतं का मला? म्हणून पदार्थाचं अज्ञान असेल तर त्याचं ज्ञान करून घ्यायचं. एकदा पुस्तकं हे आपल्याला कळलं की पुन्हा हे पुस्तक आहे हे काय आपल्याला न सांगता पुन्हा त्या पुस्तकाविषयीचा एकदा निश्चय झाला की आता पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करावी लागत नाही किंवा त्याचं स्मरणही करावं लागत नाही. थोडक्यात आधी यज्ञाला आत्मत्वाने जाणणारा हा जो पुरुष आहे त्याला कोणत्याही प्रकारे संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ अशी त्याची स्थिती असल्यामुळं ते ऐशे सबाह्य ऐक्य संचले आणि मीची होऊनी असता रचिले. त्या ठिकाणी तो मीच होऊन म्हणजे आत बाहेर ऐक्य झालं आणि मीच होऊन तो काय आहे सिद्ध झालेला आहे, रचलेला आहे. म्हणजे माझ्या स्वरूपाशी समरस होऊनच तो सिद्ध झालेला आहे, रचलेला आहे, निर्माण झालेला आहे. मग अशा पुरुषाला बाहेरी भूतांची पाचही खवले नेनताची पडली. आणि असा पुरुष आहे त्याला मरताना काय होणार आहे? हे जे शरीर आहे या शरीराचं पंचीकरण होऊन त्याला ते हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि त्या शरीराला त्यांनी मी असं म्हटलं होतं. परंतु आता त्यांनी तो शरीराला मी म्हणत नाही आणि शरीराला माझंही म्हणत नाही. पण मृत्यूच्या वेळेला ही जी पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे त्या पंचभूतावरची असणारी जी खवलं म्हणजे त्याच्यावर वरची असणारी कवचं किंवा आवरण ही आपोआपच पडणार आहे. याचा अर्थ पंचमहाभूतात्मक असणारा देह, त्या देहाचं काय महाभूतांचं विघटन होईल. हे माऊली 13व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, देह हे पाचाचे झाले कर्माचे गुणी गुंथले भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या चक्रावर कोणाला घातलेले? ह्या देहाला घातलेले. त्याप्रमाणे प्रारब्धाचा क्षय होण्याची वाट पाहत राहतं ते शरीर आणि प्रारब्ध क्षय झाला की ती जी पंचमहाभूताची शरीर आहे त्याच्यात विघटन व्हायला सुरुवात होतं. आपल्याकडे एक संस्कृतमध्ये एक वाक्प्रचार आहे, पंचत्वम गतः. रामराव जर कुठे गेले तर म्हणे रामराव हा पंचत्वम गतः, रामराव पंचत्वात विलीन झाले. म्हणजे पाच जी महाभूतांनी त्यांचं शरीर बनलं होतं ते आता पृथ्वीचा अंश पृथ्वीला गेला, त्याची राख झाली नाही का. याच्यामध्ये जलाचा अंश जलाला गेला, अग्नीचा अग्नीला गेला, वायूचा वायूमध्ये मिसळला आणि आकाशामध्ये मिसळलं आणि चिदाकाशाला कधी काही झालंच नव्हतं. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. त्याला आपण म्हणतो पंचत्वात प्राप्त झाला. तिथं माऊली म्हणतात की पाचही भूतांची खवले, पाचही महाभूतांची बाहेरची असणारी कवचं, ती कवचं नेनताची पडली. त्याला याचं ज्ञान पण नाही कारण तो स्वतःला कधी ते समजतच नव्हता. देह मी नव्हे, हाय की नाही, देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे
विठ्ठल फक्त मी परमात्मा रूप आहे हा त्याचा बुद्धीचा दृढ निश्चय झाला होता. आणि त्या निश्चयाच्या ओहरीमध्ये तो काय ह्याच्या प्रतीतीच्या माझघरामध्ये तो शांत रूपाने होता. त्यामुळे ह्या शरीराचं काय झालं, हे ते भाडियाचे घोडे निजधामा आणिता रोकडे आहे की गेले कोणीकडे हेही पुढे स्मरेना. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाला प्राप्त झालेला तो महात्मा आपल्या स्वमहिमेमध्ये प्रतिष्ठित असतो. आणि बाहेर ही पंचमहाभूताची कवचं पडली, पण हे तो नेणे, पण हे त्याला माहीतसुद्धा नाही. नेनताची पडिली भूतांची. इथं आपण हे देह आगी माझी पडे तरी भस्म होऊन निवडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. पुढं काय, या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा. ह्या देहाच्या विषयी तो विचार, ह्या देहाची ऐशी दशा आणि येथ आत्मा तो आणि आत्मा तो येथ ऐसा नित्य शुद्ध अपैसा अनादीपणे. आत्मा अनादी अनंत नित्य शुद्ध असं आहे, ते आपलं स्वरूप आहे. जे आपलं स्वरूपच नाही त्या देह आहे की गेले कोणीकडे. त्यांनी लिहिलं की दुसरी एक ओवी आहे नाथ महाराजांची, यावया निजपतीपाशी स्वये मजुरा आणि विश्वासी, तेची पौडल्या राणीवशी स्वये मजुराशी विसरली. अशा प्रकारचं ती सांगितली नववी आता. तर त्याप्रमाणे ह्याची स्थिती झालेली आहे असं सांगतात. मग आता ही स्वामींनी ओवी सांगितली होती. आता ही जी ओवी ना, आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडली या गहन कवन तयाचे, म्हणून प्रतितीच्या पोटीचे पाणी न हाले. आता यानंतर उभे या जयाचे उभेपण नाही. ज्या शरीराला, ज्या पुरुषाचं हे शरीर उभं असताना, म्हणजे मरणाच्या पूर्वी ते उभं असताना, म्हणजे जिवंतपणी उभं असताना उभेपण जयाचे नाही. त्याला हे शरीर उभं आहे म्हणजे हे शरीर काही कार्य करतं, हे शरीर काहीतरी क्रिया करीत आहे याची सुद्धा जाणीव नाही. कारण काय, त्यांनी ह्या देहाचा संबंधाचा विच्छेद केलेला आहे. देह संबंधाचा विच्छेद केला म्हणजे देह मी नाही आणि देह माझा नाही असा त्याचा निश्चय असल्यामुळं त्याला जिवंत असताना जर तो देह उभा असताना उभा वाटत नाही, म्हणजे कोणती क्रिया करीत असताना तो देह क्रिया करीत आहे का करीत नाही याचंही त्याचं स्मरण नाही. मी कर्म आणि अकर्म ह्या दोन्हींच्या, क्रिया आणि अक्रिया ह्या दोन्हींच्या आतीत असणारं माझं जे स्वरूप आहे ते क्रिया आणि अक्रिया या दोन्हींनीही असंग अलिप्त अशा स्वरूपाचं आहे. म्हणून पडली या गहन कवन तयाचे. आणि मग जर ते शरीर पडलं तर त्याचं गहन कवन, त्याचं फार मोठं दुःख त्याला होण्याचं काय कारण आहे. जे शरीर उभं असतानाही त्याला माझं म्हटलं नाही, तर आता मरताना ते शरीर माझं आहे असं तो कशाला विचार करील. म्हणून त्याला त्याच्याबद्दल काय दुःख वाटण्याचं कारण आहे. जसं आता आपल्या जवळचं नातेवाईक मरण पावलं आणि जर आपण पेपरमध्ये वाचलं तर आपल्या हातातला कप गळून पडतो, आहे की नाही. लगेच अरे हे अपघात अगोदर करताना म्हणतो काही लोक आजकाल गाड्याच नीट चालवत नाही, असं हे कसं लोकांना कळत नाही. बघा आता ह्याच्यात आले 3 ठार आणि पाहतो तर आपला जावई लगेच त्याच्या हातातला सगळं गळूनच पडतं. याचं कारण काय. आणि दुसऱ्या लोकांचं कसं की अशी चर्चा करीत वाचतो, आहे की नाही, लोकांना कळत नाही, असं करायला नाही पाहिजे असं म्हणतो. तसं यांनी ह्या शरीराची कधी चर्चाच केली नाही. तर नंतर पडलिया ते शरीर मरणाला प्राप्त झालं असताना तयाचे कवन गहन, त्याचं त्याला काय दुःख होणार आहे, त्याच्यामुळे तो काय संकटात पडणार आहे, अर्थात नाही. म्हणून प्रतितीच्या पोटीचे पाणी न हाले. स्वामी महाराजांनी 1000 पारायणं केली होती आणि 1000 पारायणं केली. ते म्हणायचे की पठ्ठ्याची एकही ओवी पाठ झाली नाही. परंतु ज्या ओव्या इतकी 1000 पारायणं केली त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतरासाठी ती केली नाही. तर आपल्याला ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून त्यांना शेवटच्या वेळेला इतका त्रास असताना सुद्धा ही ओवी आठवली. कारण त्यांनी आयुष्यभर काय केलं होतं, याच्यासाठी परमार्थ केला होता की हा देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, का दोरा सर्पत्व व्हावो दोरा चिकडून. आपल्या जीवनात अशी स्थिती आली पाहिजे की त्या दोरावर सर्प भासला
बरोबर ना. पण त्या दोरावर सर्प भासला, दोर अधिष्ठान झाला, आपलं दोर अधिष्ठान झाला आणि सर्प त्याच्यावर आध्यस्थ भासमान झाला. परंतु तत्वतः पाहिलं तर त्या दोराला जर विचारलं त्याच्यावर सर्प भासला हे त्याला माहिती आहे का? सर्पाची निवृत्ती झाली हे तरी त्याला माहिती आहे का? पण तुम्हाला दोर म्हणतात हे सुद्धा त्याला माहिती आहे का? नाही. अशा प्रकारचं जे आपलं नित्यमुक्त स्वरूप आहे, जे द्वैतानी काय म्हणतो अस्पर्शित असं आपलं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं त्याला अखंडार्थाचं ज्ञान झालेलं आहे. त्यामुळं त्या पुरुषाला प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले. जर ते देह राहो अथवा जाहो, हा ज्ञात्याशी नाही संदेह. त्याला देह जाळलं की याच्याविषयी त्याला ब्रह्मभाव जो आहे तो निजात्म, ते माझा आत्माच आहे हे तो अखंड त्याला काय आहे, अनुश्युत आहे. म्हणून त्याला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. देहंच नश्वरम अवस्थितम उत्थितम वा शुद्धो न पश्यति यत्तोध्यगमत स्वरूपम. देह या ठिकाणी काय सुरुवात काय सांगितलं आता? देहंच नश्वरम, हा नाशवान असणारा देह तो उठलेला आहे. न उत्थितम अवस्थितम वा, तो उभा आहे किंवा बसलेला आहे याविषयी सिद्ध पुरुष जाणत नाही. कारण हे देहाला तो माझं स्वरूप जाणत नाही. यतः अध्यगमत स्वरूपम, त्याने आपलं स्वतःचं स्वस्वरूप जाणलेलं आहे. पुढं तिथंच हे मला वाटतं हे वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा, या ठिकाणी मदिरेनं मदांध झालेला, उन्मत्त झालेला जो पुरुष आहे मद्यपानाने, त्याला जसं वस्त्राची आठवण राहत नाही तसं याला देह आहे की गेला कोणीकडे हेही पुढे स्मरेना, याचं सुद्धा त्याला काही वाटत नाही. मग शरीर असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची भागवतातलं शरीर जावो किंवा राहो, आम्ही तर काय आहे आज परब्रह्म वस्तू स्वरूपच आहोत. तीच दोरी सापपणा वावो. ज्यावेळेला आपल्याला दोराकडून पाहायचं झालं तर त्याच्या ठिकाणी सापपणाही वाव आहे आणि दोरीपणाही वाव आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही, विशेषण विशेष्य भाव तर लागला नाही, उपाधी उपधेय असाही भाव लागला नाही. बरोबर ना. याच्यापैकी काहीच त्याचा संबंध देहाशी नाही. ज्याने ह्यासाठी आपण चिंतन करीत होतो की स्वामी महाराजांनी हे चिंतन केलं आयुष्यभर. त्या पाठांतर व्हावं, आपल्याला खूप अर्थ कळावा, गहन प्रक्रिया, कधी पुन्हा तिची उपस्थिती राहावी, हे उद्देशच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं जे तत्त्व आहे ते तत्त्व जर मी असेल आणि त्याला जर मरण नसेल तर त्या जन्ममरणाने विवर्जित असणारं तत्त्व मी जर अखंडच असेल तर त्याच्यामध्ये जन्ममरणाच्या भ्रांतीचा आपण आपल्यावर कशाला आरोप करून घ्यायचा, हा भ्रम कशाला पुन्हा स्वीकारायचा नाही. म्हणून परवा सांगितलं होतं की त्यांच्या गुरुजीने त्यांना सांगितलं की तुम्ही हे घ्या काय तुम्हाला सरकारी आलेले ते सैनिक स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन, तुम्ही सेवानिवृत्ती वेतन ते तुम्ही घ्या. पण त्यांनी घेतलं नाही. गुरुजी बोलले नाही तरी त्यांनी ते ऐकलं नाही. नंतर त्यांना सांगितलं मी तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं तर गुरु आज्ञा म्हणून तरी तुम्ही मानायची होती. ते म्हणे गुरु आज्ञा कशी काय, ही गुरुची आज्ञा असू शकत नाही म्हणे. याच्यामध्ये गुरुची आज्ञा कोणती असते जेणेकरून मोक्ष प्राप्त होईल ते सांगा. आता तुमच्या ह्या आज्ञेच्या पालनाचा आणि मोक्षाचा काही संबंध आहे का म्हटले? हे मोक्षासाठी काही मला उपयोग आहे का? मला जे पाहिजे ते ह्या तुमच्या आज्ञेपासून जर होणार नसेल तर आणि गुरुची आज्ञा अशी कशी असेल ती मोक्षाला सोडून दुसरं काय सांगते? ऐक नाही. तो नसला, तो असं असलं तर तो गुरु नसेल, तो काय असेल? गुरु असेल. असं त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन आहे ना, सरकारने देऊ केली. त्या पोस्ट आलं आणि त्याच्यामध्ये पोस्टमन आला तर म्हणलं इथं सही करा तुमची. म्हणजे बा स्वातंत्र्य सैनिक होते, ते सही होती श्रीधर नरहर कुलकर्णी अशी सही होती. आता ती सही करायला पाहिजे ना. हे झाले होते आनंदाश्रम स्वामी. ते म्हणे खोटं कसं काय मी करू, मी आता जर पूर्वीचा राहिलोच नाही. तो ज्याच्यासाठी पेन्शन आली तो श्रीधर नरहर कुलकर्णी
आणि आता ज्याच्यासाठी पेन्शन आली तो आहे आनंदाश्रम स्वामी. श्रीधर कुलकर्णींची पेन्शन आनंदाश्रमाने घ्यायचीच कशी? पहिली गोष्ट अशी आहे, कारण संन्यास घेणं म्हणजे काय, जिथं असता मेल्या समान. आणि पुन्हा संन्यास घेणं म्हणजे त्याचा नवीन जन्म आहे. संन्याशाला असं कधी विचारत नाही तुमचं वय किती आहे, तुमचे किती चातुर्मास झाले. म्हणजे ज्या क्षणी त्यांनी संन्यास घेतला तिथपासून मरेपर्यंत त्याचं जितके चातुर्मास वर्ष असतील तेच त्याचं खरं जीवन आहे. आणि खरं जीवन काय आहे, परमार्थाला आरंभ झाला तोपर्यंत जीवन आहे. नाहीतर मागचं जीवन सगळं जीवन म्हणजे कल्पच्या कल्प त्याचे किती जन्म झाले असतील तेवढेच व्यर्थ गेले की नाही. ज्या अर्थी त्यांनी पुन्हा पुन्हा त्याला जन्म मरण परंपरेत घातलं, हा संन्यासाचा काय आहे, शेवटचा जन्म आहे. म्हणजे संन्यास म्हणजे जर खरा संन्यासी असेल तर त्याचा हा काय आहे, शेवटचा जन्म आहे. आणि म्हणून ये प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले. स्वामी महाराज म्हटले की मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही म्हणता का गप्प बसा. ह्यात ही जी अनुभूती आहे तुम्हाला कोणी सांगेल का? ह्या प्रकारची ज्ञानोबारायांनी जी ओवी लिहिली, खरोखर मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना ही स्थिती आहे का प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले. आणि बाहेर तर माशासारखे तडफडत होते, परंतु त्यांना हे महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून प्रतीतीच्या पोटीचे, प्रतीती म्हणजे अनुभवरूपी पोटातील पाणी. जसं काही लोक म्हणतात ही गाडी मोठी भारी गाडी आहे आजकाल नवीन नवीन, ते म्हणे मग ह्या गाडीत आणि ह्या गाडीत काय फरक आहे? ते म्हणे तुम्हाला काय कळणार, ह्या गाडीत बसलं का पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही, परंतु त्या गाडीतलं पोटातलं पाणी हलणं म्हणजे हे अगदी आपातता, हे फक्त वाचारंभन आहे. मरताना परतीच्या पोटातलं पाणी हलता कामा नये. त्यावेळेला असलं तर त्या गाडीत बसलं पाहिजे, आहे की नाही? ती गाडी ये प्रतीती बोध सागरी, हा तो आपण पया ते कल्लोळ एक करी. ह्या ज्या अनुभवरूपी समुद्रात तू एक लाट होय, आहे ना, आपण पे कल्लोळू करे. तो आपण आनंद समुद्र म्हणजे ब्रह्मानंद समुद्र, आणि त्याच्यात तू एक काय हो, कल्लोळ म्हणजे लाट होय. म्हणजे ती लाट काय होईल, समुद्राला सोडून असेल का समुद्र रूपच असेल का? समुद्र रूप असताना फक्त नावाला लाट हा शब्द आहे का वाचारंभन आहे, असं तू हो असं सांगतात पुढं. हां आणि अशा बोधाला तू प्राप्त झाला का चराचरामध्ये पाशील तर सगळ्या ठिकाणी तुला कोण दिसेल, तुझंच स्वरूप दिसेल असं सांगतात. याला म्हणतात प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले. ते ऐक्याची आहे ओतली की नित्यतेच्या हृदयी घातली, जैसी समरस समुद्री धुतली रोळेची ना. तर ते म्हणतात ऐक्याची आहे ओतली, म्हणजे ओतली म्हणजे मूर्तिमान, जणू काही ऐक्याची म्हणजे केवळ भावाची, कैवल्याची ती जणू काही मूर्तीच आहे. म्हणून नाथ महाराज माऊलीचं वर्णन ह्या प्रकारे, ऐक्याची आहे ओतली, मूर्तिमान ऐक्य आहे. याविषयी ज्ञानोबा माझा त्याच्यामध्ये कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ह्याला म्हणतात कैवल्याची किंवा केवल भावाची, ब्रह्मभावाची ही जणू काही मूर्ती आहे. म्हणून त्याला म्हणतात की ऐक्याची आहे ओतिली. ही ऐक्याची जणू काही मूर्ती आहे. आणि ती कुठं घातलेली, ती मूर्ती ठेवली कुठं, नित्यतेच्या हृदयी घातली. आता ती मूर्ती कुठंतरी ठेवली पाहिजे ना देवाऱ्यामध्ये. ती कोठं ठेवलेली आहे तर नित्य असणारं नित्य कोण आहे, नित्य असणारं ब्रह्मस्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपाची जी मूर्ती आहे ती मूर्ती ठेवली कुठं, कूटस्थ नित्यतेच्या. कूटस्थ म्हणजे कूटवत निर्विकारेण स्थितम, असं जे ब्रह्म आहे त्या नित्यतेच्याच हृदयात ठेवली. म्हणजे याचा अर्थ एकरूपता अबाधित आहे आणि कुटस्थत्व नित्यत्व हेही अबाधित आहे. म्हणजे ही जी मूर्ती आहे कोणती ऐक्याची, ही कधी नाश पावणारी नाही. ती कशी आहे, उत्पत्ती नाश पावणारी नाही. ती नित्यतेच्या हृदयात जपून ठेवलेली आहे. म्हणजे अर्थात तिचं नित्यत्व तितकंच काय आहे, त्रिकाला बाधित आहे. त्रिकाला बाधित आहे असं जे नित्यत्व आहे त्या नित्यत्वाच्या हृदयामध्ये ही ऐक्याची मूर्ती आहे. म्हणजे ती एक आहे आणि पुन्हा नित्य सनातन अनादी अनंत अशा स्वरूपाची आहे. आणि पुन्हा जैशी ज्ञात्या पुरुषा, ज्ञानवान पुरुषाला त्याला दिलेली विशेषण आहे. तो पुरुष म्हणजे एकरूपता, म्हणजे त्याला निह नानास्ति किंचन एकमेवा द्वितीयम ब्रह्म आणि तद अहमास्मी. हे सगळं झालं त्याला म्हणायचं का ऐक्याची मूर्ती होय. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, वाया मनुष्यपण हे भांब,
येर माणूसपणे हे भांब लौकिक भाग. लोकांमध्ये त्याला मनुष्य असं म्हणतात, परंतु तो खरा मनुष्य नाही, तो चालत ज्ञानाची मूर्ती आहे. ज्ञानाची चालती बोलती मूर्ती म्हणजे तो महात्मा आहे. असं तयाही देह एको केरा आती लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. त्याला एक देह दिसतो, लोकांच्या व्यवहारामध्ये तोही कधी कधी सुखी दुःखी असलेला दिसतो. आम्हा ते ऐशी प्रतीती ना परब्रह्मची. हा, पण आमच्या अनुभवात ज्ञानोबा म्हणतात तो पुरुष जरी असा दिसत असला, बाहेरून सुखदुःखी दिसत असला, तरीसुद्धा लोक त्याला माणूस असं म्हणत असले तरी आम्हा ते ऐशी प्रतीती परब्रह्मची. हा पुरुष ब्रह्मस्वरूप आहे अशी आम्हाला त्याच्या अनुभूती आहे असं सांगतात. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद तरी सच्चे ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. त्याचे जर सर वायफळ केलेली बडबड ती सुद्धा काय आहे, वेदतुल्य आहे. मग असं जर असेल तर ही वेदतुल्य असणारी त्याची बडबड परमात्म्याच्या निश्वासातून झालेले जे वेद आहे, तसंच त्याची बडबड जर वेदातल्या मंत्रासारखी असेल तर तो सदैव सच्चिदानंद देह असतानाच देहासहित तो सच्चिदानंद स्वरूप आहे असं का न व्हावे ते. का बरं होऊ नयेत, अर्थात होणारच आहेतच असं होईल. ते ऐक्याची आहे ओतली की नित्यतेच्या हृदय घातली. नित्यताच्या हृदयात घातली म्हणजे त्याच्या ठिकाणी आपलं निर्विकारत्व, असंगत्व आणि नित्यत्व हे कधीही शंकेला प्राप्त होत नाही. याच्याबद्दल त्याचं स्वतः परता उत्थान होत नाही. आणि समरस समुद्री धुतली रुळेची ना. आणि ती जी मूर्ती आहे ऐक्य, म्हणजे ते ऐक्य कुठं घातलं आहे? ऐक्य म्हणजे दुसरं काही लोक म्हणतात ना, समजा एखादी पती पत्नीचं ऐक्य आहे, ऐक्य आहे म्हणताना दोन्ही एक कशी होतील? एक न होता तो ऐक्य त्यांच्यावर आरोपित का केलं? शरीर दोन पण मनी एक, अशा प्रकाराने. किंवा पत्नी स्वतःचं अस्तित्व विसर्जन करते, विसर्जन करूनही वेगळेपणाने असते, म्हणून तर संसारातला व्यवहार होतो. पूर्ण ऐक्यामध्ये व्यवहार होणार नाही. पण ह्याची मूर्ती कशी आहे? ती समरस समुद्री धुतली. ते ऐक्य जे आहे ते समरस झालेले म्हणजे ब्रह्माचं ऐक्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना किंचित भेद सहिष्णू अभेद, असा भेद ठेवला नाही. किंवा तुकाराम महाराज जसं म्हणतात ना, अभेदुनी भेद राखेला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. तर हे सुद्धा आपण जे उदाहरण लावतो ना, त्या ठिकाणी जगामध्ये प्रेमसुखाचा अनुभव करण्याकरता अभेद झाल्यावर भेद ठेवला. पण हा भेद सत्य जर ठेवला तर अभेदुनी भेद कधीच राहत नाही आणि तो सुखाला कारणही होत नाही. त्या ठिकाणी वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत असेल तरच त्या ठिकाणी तो द्वैतामध्ये झालेला भोग हा सुखाला कारण होतो, अन्यथा होत नाही. पण इथं काय झाले, समरस समुद्री सामरस्याचा जो समुद्र आहे, त्या समुद्राच्या ठिकाणी म्हणजे एकरूपतेचा जो समुद्र, तिथं काय झालेलं, दोन्ही वस्तू काय झाल्या, एकच झालेल्या, एकरूप झाले. सामरस झाल्या म्हणजे त्याच्याशी एकरूप झालेल्या, वेगळ्या उरल्याच नाही. असा त्या एकरूपतेचा जो समुद्र आहे, ते समुद्रामध्ये ही ऐक्याची मूर्ती काय केलेली, धुतलेली आहे. म्हणजे तिला त्याच्यामध्ये स्नात केलेलं आहे, स्नान घातलेलं आहे. आणि त्यामुळं ती आता रुळेची ना, ती आता कधी पुन्हा मलिन होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याला सत्यत्वाने जन्ममरण सुखदुःख याविषयी त्याला कधीही भ्रांती पुन्हा होत नाही. त्या सकाळी तो श्लोक गेला ना, वृथा हा निरोगो उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भुवी मूर्छितो वा त्यजन्त्वेष प्राणान भ्रांतीर न संशय. प्राणान भ्रांतीर न सर्वथा. त्याला पुन्हा कधीही भ्रम होत नाही. असा जो पुरुष आहे, पुन्हा कधी भ्रमाला प्राप्त न होणं, यालाच म्हणायचं का रुळेची ना. त्याला पुन्हा कधीही दुःखरूपी मालिन्य प्राणांचा त्याग होताना त्याला होणार नाही. त्याचं वर्णन केलेलं आहे की कसं होतं त्याला. आथावी घट बुडाला तो आत बाहेरी भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. माऊलींनी असा समर्पक दृष्टांत दिलेला आहे की आथावी घट बुडाला. आथावी म्हणजे आथांग खोल, अत्यंत खोल जो असणारा जो डोह आहे त्याला म्हणतात आथावी. म्हणजे आथांग डोहामध्ये घट बुडाला. एखादा घट अत्यंत खोल डोह आहे आणि त्याच्यामध्ये बुडाला, तर त्या घटामध्ये काय आहे, तो आत बाहेरी उदके भरला. तो आतही आणि बाहेरही उदके भरला म्हणजे पाण्याने भरलेला आहे.
जर खोल पाण्यात बुडालेला घट असेल त्याच्या आतही पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे. अगोदर दृष्टांत कशाचा सांगितला होता? घटाचा उदाहरण सांगितलं होतं. पण तो घट कोणता होता? रिकामा होता. आणि त्या घटाच्या आतन बाहेर कोण होतं? आकाश होतं. आणि तो घट आकाशाने भरलेला आहे असं सांगितलं. आता दुसरं उदाहरण दिलं पाण्याचं. पाण्याचं उदाहरण दिलं की आथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला, तो आत बाहेर पाण्याने भरलेला आहे. पाठी दैवगत्या जरी फुटला आणि नंतर तो दैवगतीनं जरी फुटला, कारण हा घट आहे ना, घट काही शाश्वत अविनाशी वस्तू नाहीच आहे. तसा हा देहरूपी घट आहे, तो दैवगतीनं फुटणारच आहे. प्रारब्ध कर्मनाम भोगाद एव क्षया, प्रारब्ध कर्माचा भोगून क्षय होतो आणि ते प्रारब्ध कर्म भोगून संपलं की शरीर पडतं. त्यामुळं दैवगत्या जरी ते पडलंही त्याच्याबद्दल, म्हणून महापुरुष जे आहेत, तत्त्वज्ञ पुरुष जे आहे, ते मरणासंबंधी काय विचार करतात? मरणाचा सत्कार करतात का मरणाचं भय बाळगतात? का मरणाला आनंदाने सामोरे जातात? काही जाण्याचं कारण नाही. तो देह जर आपला नाही तर त्याचं मरणाचा आणि आपला कोणता संबंध नाही. त्यामुळं आपल्याला मरण यावं असे वाटत नाही. काही लोक जे आहे ना, जे आपल्यासारखे सामान्य लोक, ते जर अनेक व्याधीनं ग्रस्त झाले किंवा अनेक अपमानाधिक दारिद्र्याधिक असं आलं किंवा त्याला म्हणतो आपण अगतिक झाले, तर त्यांना वाटतं आपल्याला मरण आलेलं बरं. स्वामी महाराज म्हणायचे, अरे मरावं असं तरी का वाटावं? जो देह मीच नाही त्याच्या मरणाचं कशाला मी मरावं असं कशाला वाटावं? ऐकी नाही, लवकर मरावं. त्या देहाची तादात्म्य भ्रांती असल्याशिवाय म्हणतो का मरावं? बरं जगावं तरी वाटावं का? तो देह मीच नाही, तो जगला काय मरण पावला काय? देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. देह असो नाही तर नसो, दे मरावाही वाटू नये आणि जगावाही वाटू नये. पाठी दैवगत्या जरी फुटला, दैवगतीनं तो फुटला तरी उदक काय फुटे? तरी त्या ठिकाणी पाणी फुटणार आहे का? घट फुटला पाण्यातला तर पाणी फुटणार आहे का? तसं देह आहे तेव्हाही काय अथांग ब्रह्मच आहे, बरोबर ना? देशकाल वस्तू परिच्छेद रहित एकमेवा द्वितीय असं ब्रह्मच आहे. आणि घट जेव्हा फुटला, देह जेव्हा पडला, तेव्हा काय आहे? ब्रह्म आहे. का माझं स्वरूप आहे? माझं स्वरूप आहे. का देहाशी माझा स्वरूप संबंधच नाही. आणि तो देह फुटला काय आणि राहिला काय, त्याच्याशी माझा काय संबंध आहे? म्हणून म्हणतात पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे? त्याच्यामधलं असलं पाणी फुटतं का? पाणी काहीच फुटत नाही. पाणी जसंच्या तसंच आहे. हां हां, हे असो अनिक काही तया सर्वत्र मी वाचोनी नाही, सबाह्य जल डोही बुडालिया घटा. त्या ठिकाणी कोणता अध्याय आहे तो? 7वा अध्याय. हा 7वेचा अध्याय. त्या ठिकाणी सर्वत्र घट जो आहे तो सर्वत्र जळामध्ये बुडालेला असताना आत बाहेर काय आहे? त्याच्या सगळं पाणीच आहे. आता उदाहरण देतात की ही एक ओवी खाली की ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. सर्पे कवच सांडिले, सर्पावर जशी कात असते त्या सर्पावर कवच म्हणजे सर्पाच्या, असं सांगतात की सर्पाच्या अंगावर कात येते, कात टाकले की त्याचा पुन्हा नवीन जन्म होतो, पुन्हा तो तरुण होतो, उत्साह वाढतो. आणि ज्यावेळेला तो लोक म्हणतात ना, जर सर्प जर वेगाने चालत नसला तर तो म्हणतात तो कातीवर आला, म्हणजे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी जाड्यता येते. तर सर्पे कवच सांडिले, सर्पाने ज्यावेळेला आपली कात टाकली, का उबारेने वस्त्र फेडिले, किंवा एखाद्याला उबारा म्हणजे उकाडा झाला आणि त्याने आपल्या अंगावरचं वस्त्र थोडा वेळ बाजूला काढून ठेवलं, म्हणजे ते वस्त्र टाकून दिलं किंवा सर्पाने कवच सांडले, म्हणजे काय तरी काय मोडले अवेवा माझी. त्याचे जे अवयव आहेत ते अवयव त्याच्या मनके मोडलेत काय? काट टाकली म्हणजे काय मनके मोडलेत का? काहीच नाही. हा झाला दृष्टांत. तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते सांचलीचे असे, तेची बुद्धी झाली या विसकुशे, कैसेनी आता. सोन्याचे किती अलंकार केले, घडले आणि मोडले, तरी त्याच्या सोनेपणात काही भेद आहे का? नाही. तसा आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याच्यावर ह्या उपाधीच्या संबंधाने उपाधीमध्ये कितीही विकार झाले तरी त्या विकारांनी, जरी तुम्ही त्या सोन्याला काय म्हणतात, हिनकस सोनं झालं तरी सोन्याला हिनकस म्हणतात का? त्यावेळेला खऱ्या अर्थाने सोनं सोनंच आहे, हिनकस आहे
आहे की नाही. त्यावेळेला जर तसंच आहे तरी तुम्ही अगोदर म्हणता काय साकेनो हे ते काय हिनकस झालं नाही का. पण खरं ज्या वेळेला झालंच नाही ते हिनकस, आहे की नाही, ते हिनकस होतच नाही. ते जसं आहे तसंच राहतं. तसं तैसा हा आकार हा आहाचं भ्रंशे, त्याप्रमाणे वरवर आलेला हा शरीररूपी आकार हा आहाच वरवरचा आहे. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. शरीराचा किती लोप झाला तर आपल्या स्वरूपाचा नाश होत नाही. म्हणून हे तू नारोपी भ्रांती बापा. ह्या अर्जुना तू उगीच हा भ्रम कधी धारण करू नकोस. ह्या भारतीय सनातन वैदिक तत्त्वज्ञानाच्या औपनिषदीय परंपरेमध्ये ह्या गोष्टी महत्त्व दिले. आजच्या जगामध्ये काय आपण इतर किती देशांवर विजय मिळवू शकू, आपली आर्थिक उन्नती तर आपण आर्थिक भरारी किती मारू, याच्यावर सामाजिक उन्नती किंवा व्यक्तिगत उन्नती, आपली किती घरं असतील, आपली किती कीर्ती राहील, याच्यावर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ह्या गोष्टीवर जोरच दिला नाही. वेद जो अपौरुषीय वेद आहे खरा मानवाच्या कल्याणासाठी, ते ह्या धारणा प्रथम करून घ्या, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. तर स्वामी महाराज म्हणायचे पहिलं आत्मज्ञान संपादन करा, मग दो ब्याह कीजिए. तुम्हाला म्हणजे आत्मज्ञान प्राप्त नसलं आणि सगळं वैभव असेल तर फोल आहे. लोक आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, युद्धाकडे प्रवृत्त होतात, चोरी करण्याकडे प्रवृत्त होतात, सगळ्या स्पर्धा कलह याच्यातच इतकंच काय त्यांचं दुःखी दुःखाची जीवहार असं वाटतं. त्यामुळं आज हे अणुयुद्ध वगैरे याच्या शक्यता, ह्या सगळ्या कशामुळं, घातपात, आतंकवाद, हे सगळं जर ह्या भारतामध्ये ज्या काश्मीरमध्ये आता चाललं त्याच काश्मीरमधले त्यांनी सांगितलं की 98% खरे पंडित जे ह्या काळात जेव्हा ते मध्ये त्यांचे घातपात झाले तर 98% पंडित काश्मीरमध्येच निवास करणारे होते, की ज्यांचं आता कुठं नाम निशाण राहिलं नाही. तर ही ज्या परंपरा आहेत ही परंपरा सांगते. म्हणून भारत जो विवेकानंद म्हणतात, गुलाबराव महाराज म्हणतात की हा सगळ्या विश्वाचा गुरु राहील कायम. भारताजवळ असं विश्वाचा गुरु होण्यासारखं काय आहे? नवीन संशोधन दुसरीकडे होतं ते इकडे घ्यावं लागतं म्हणून मागात पडतं, आहे की नाही. आणि मग आता भारत गुरु काय, भारताजवळ हेच अपूर्व धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि हे भारताचं खास स्वतंत्र धन असल्यामुळं भारत हा कायम गुरुपदावर राहील. पण अशा फक्त कल्पना करायच्या आपणच माघारी जायचं, परकीय लोकांचं अनुसरण करून. असं केलं तर आपली संस्कृतीसुद्धा काही लुप्तप्राय झाल्यासारखीच आहे. लुप्त नष्ट ती कधीच होणार नाही, कारण ज्ञान नष्ट कधी होतच नसतं. ह्यामध्ये तुम्ही वैदिकांना मारतात, वेदांना जाळतात, मनुस्मृती जाळणार, पण त्यांचं स्वरूपभूत ज्ञान कोणी जाणणार नाही. आणि ते अनुभव असल्यामुळं, अनुभव रूप असल्यामुळं त्याचा नाश कधीच होणं शक्य नाही. ती एक वेगळी गोष्ट आहे. आता सांगतात तैसा आकार हा आहाच भ्रंशे. आणि वरवर दिसणारा जो आकार आहे शरीराचा, तो त्या ज्ञानी ज्या शरीरात त्याला ज्ञान झालेलं आहे त्या शरीराचा एक आकार आहे. आणि तो मरणाच्या वेळेला, ज्या वेळेला त्याचं प्रारब्ध भोगून क्षय होतो त्यावेळेला तो आकार भ्रष्ट होतो, म्हणजे नष्ट होतो. पण तो नष्ट होतो म्हणजे आकार त्याचा नष्ट होतो का वरवर असणारा ती जी देहाची खोळ आहे ती खोळ नष्ट होते, ती खोळ नष्ट होते. वाचुनी वस्तू ते सांचलीचे असे. परंतु त्याची जी मूळ वस्तू आहे त्या खोलीमध्ये असणारं आत बाहेर व्यापणारं जे आत्मतत्व, ही खोल जरी किती गेली तरी तिच्या आत कोण आहे? आत्मतत्वच आहे. आणि बाहेर कोण आहे? सर्व आत्मतत्वच आहे. त्यामुळे वस्तू ते सांचलीची असते, वस्तू ती भरलेलीच आहे, म्हणजे परिपूर्ण ती वस्तू आहे. देह जरी, म्हणून त्यांनी लिहिलं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्यांनी सांगितलं ही वस्तू परिपूर्ण आहे. पूर्णमदः पूर्णम इदम, जेव्हा हे जगत उत्पन्न झालं तेव्हासुद्धा ही वस्तू काय आहे? परिपूर्ण आहे. आणि त्या पूर्णातल्याच पूर्णाच्या एका अंशावर जेव्हा जगत उत्पन्न होतं तरी ती वस्तू परिपूर्णच आहे. आणि त्या जगताचा जेव्हा लय होतो तेव्हा किंवा त्या वस्तूची एकटी पारमार्थिक आहे, वस्तूची एकटी पारमार्थिक सत्तावान आहे. त्यामुळे ह्या आभाषिक वस्तू तिच्यावर उत्पन्न झाल्या, नाश पावल्या, तिच्यावर जरी राहिल्या तरी त्याची पूर्णता अबाधित आहे.
तिची पूर्णता कधीच खंडित होत नाही. आणि याचं ज्ञान त्यांना अनुभूतीनं झालेलं असल्यामुळं ते पुरुष काय म्हणतात, आकार हा आच भ्रंश, आच म्हणजे वरवर आपातता असणारा हा आकार जरी भ्रष्ट झाला, नष्ट झाला, वाचूनी त्या आकाराचं उत्पन्न होतं, नष्ट होतं. याशिवाय वस्तू ते सांचलीचे असे, वस्तू तर संचलेली परिपूर्ण किंवा त्याला काय म्हणतो भरपूर, भरपूर म्हणजे सर्वत्र निरतिशय व्यापक असणारी ती वस्तू संचलीची असे, ती नित्यसिद्धच आहे. तेची बुद्धी झाली. आता जी वस्तू सांचलीची असे म्हणजे निरतिशय व्याप्त आहे, अक्षरम परमम ब्रह्म अशी जी निरतिशय अविनाशी वस्तू आहे, ती वस्तू आता त्या वस्तूला बुद्धीनं जाणलेले आहे का जाणून तद्रूप झालेली आहे? मग त्याची बुद्धी झाली. ती ब्रह्मवस्तूच आपण आहोत अशी निश्चयात्मक झालेली जी ब्रह्मबुद्धी आहे, तिनं ब्रह्माला जाणलं का ब्रह्मवेद ब्रह्माप्नोती, काय ब्रह्मैव भवती किंवा ब्रह्मैव सन ब्रह्मापेती. तो ब्रह्मरूपच असलेला तो काय होतो, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. आणि मग जर ती बुद्धीच आता ती झाली, म्हणजे ज्या बुद्धीनं परमात्म्याला जाणलं ती वेगळी राहिली का बाद समानाधिकरण आणि त्याच्यातच एकरूप झाली, त्याच्यातच एकरूप झाली, आता ती वेगळीच उरली नाही. तर मग आता कैशेनी विस्कुसे, आता त्या बुद्धीचा इतका दृढ निश्चय झाला, ती आता कैशेनी विस्कुसे. 65मध्ये ओवी आलेली आहे की चांगया तुझेनी उद्देशे, जी सखया तुझेनी उद्देशे. चांगदेवाला माऊली म्हणतात तुझ्या उद्देशाने म्हणजे तुझ्यासाठी भेटावया जीव उल्हासे. जीवाला खूप वाटतं की कधी बरं मला चांगदेवाची माझ्या सख्याची भेट होईल. 65मध्ये माऊली लिहितात. परंतु काय म्हणतात, परिसिद्ध भेटी विस्कुशे, तुझ्या जीव तुला उरला, पण जर आपली नित्यच भेट आहे आणि मी जर तुला भेटण्याचं पुन्हा निमित्त केलं तर आपली नित्य भेट असलेली म्हणजे आत्ता भेटायचं म्हणजे पूर्वी भेट नव्हती असा त्याचा अर्थ होईल. म्हणून जीव विस्कुशे आयशिया बिहे. म्हणून मला काय वाटते, भीती वाटते की अरे आपली नित्य भेट. सकाळी ते प्रमाण पाहिलं ना आपण, काय कोणतं प्रमाण होतं ते, की अखंड धरा लागला आहे. आता भेट न भेटत आहे किंवा नाही ऐसे विचारून पाहे, किंवा आहे नाही ऐसे, किंवा नाही ऐसे, परत सांगा. आता भेट न भेटत आता आहे भेट न भेटत आहे किंवा नाही ऐसे विचारून पाहे. अखंड धरा लागला झरा अखंड वाहे, लागला झरा अखंड आहे असे. लागला झरा अखंड आहे. तुका म्हणे साह्य केले, तुका म्हणे साह्य केले अंतरी. इथं आपल्या बुद्धीनं जर आपल्याला साह्य केलं तर आत्म्याची ना आपली भेट कधी नाही, नित्य भेट आहे. मग आम्हाला आत्मप्राप्ती झाली, आत्मज्ञान झालं, आत्म्याची भेट झाली का ज्ञानच आत्मा आहे, ज्ञानाचा आत्मा आहे असं जर झालं तर आता या ठिकाणी बुद्धी कैशेनी विस्कुसे. आता ती बुद्धी कशाने बरं विस्कुच म्हणजे विस्कळीत होईल किंवा चुरगळून जाईल असं काही ठिकाणी अर्थ केला आहे. ती बुद्धी कशाने चुरगळून जाईल म्हणजे ती बुद्धी आता निश्चयात्मक बुद्धी, त्या बुद्धीला स्वतः किंवा परता उत्थान करण्याला कोण बरं समर्थ आहे, कोणी नाही, ब्रह्मदेवसुद्धा नाही. बरे ज्ञानाचं असं आहे, ज्ञान हे काय प्रमाणापासून झालेलं असल्यामुळं ते प्रमाण काय आहे, प्रमाण तंत्रच म्हणतात ना त्या. ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन आहे. कोणत्याही प्रमेयाचं ज्ञान प्रमाणाने एकदा झालं की ते पुन्हा त्याच्यामध्ये विपरीत भावना होत नाही. असं ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन आहे. म्हणून एकदा ते ज्ञान झालं की वस्तू ते सांचलीची असे. मग आता असे जर आपल्या आत्मवस्तू जर ठिकाणी कधीच येणं जाणं नाही असं म्हणलं तर ते कैशेनी आता विस्कुशे. ती बुद्धी आता कशी बरं काय होईल, विस्कळीत होईल किंवा च्युत होईल. आपल्या स्वरूपापासून स्वरूपाच्या निश्चयापासून ती आता कशी बरं च्युत होईल, अर्थात होणं शक्य नाही असं सांगतात. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. म्हणून या परी, म्हणून या प्रमाणाने या प्रकाराने अंतकाळी माते जाणत साते, अंतकाळच्या वेळेला मला जाणणारे जे पुरुष आहेत ते देहाते मोकलीती, मला जाणून ह्या देहाचा त्याग करतात. अशा पुरुषांना ते शेवटी कुठं प्राप्त होतात, ते मीची होती.
ते मलाच प्राप्त होतात. हे जे आत्तापर्यंत वर्णन झालं ते ह्या पुरुषांचं वर्णन आहे ना, ज्ञानी पुरुषांचं वर्णन आहे. की जे ज्ञानी पुरुष, आता तुम्ही काय तो श्लोक सांगितला की निरोगो वा उपविष्टो वा, या श्लोकाप्रमाणे ते कशी जरी त्यांचा देह पडला तरी त्यांना त्याच्याबद्दल काहीही परिणाम होत नाही. असं हे ज्ञानीपुरुषांचा हा अंतकाल सांगितला. आणि ज्ञानीपुरुष म्हणजे कोणतं? मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी त्यांना ज्ञान झालेले आहे का हे ज्ञान त्यांना अगोदरच झालेलं आहे? अगोदरच झालेलं आहे. म्हणून हे ज्ञान तारुण्याचं जर झालं तर मध्ये त्या पुरुषाला नंतर कधी भ्रम होईल का? म्हणून त्यांनी लिहिलं की कथम नियोशी नियतात्मभी, कसा तू जाणला जातोस तर तो नियतात्मभी असा जाणला जातो. ज्यांनी आयुष्यभर साधन चतुष्टय संपन्न होऊन हे ज्ञान करून घेतलेलं आहे आणि ज्ञान झालं आणि आयुष्य उरलेलं आहे, तर स्वामी महाराज म्हणायचे की ज्ञान व्हावं आणि आयुष्य उरावं. म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख पण भोगलं, विधेय कैवल्याला पण प्राप्त झाला आणि त्याला स्वतः परता उत्थान रहित तो राहिला. म्हणून येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा शामंत कालेपी ब्रह्मनिर्वाणम रुच्छती. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ही स्थिती प्राप्त झाली की ते काय कधीच पुन्हा त्याच्यापासून तो पुरुष च्युत होत नाही आणि तो निर्वाणाला म्हणजे याला आपण तो कैवल्य मोक्षाला तो प्राप्त होतो, विधेय कैवल्याला तो प्राप्त होतो. आणि आहे तोपर्यंत जीवनमुक्तीचं निर्विशेष अशा प्रकारचं निरुपाधिक असं निरतिशय अशा सुखाचा भोग त्याला होतो. वृत्ती विवर्जित हा नित्यसिद्ध असणारा आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आणि बाहेरून तर देह आहे, देहाचं प्रारब्धाच्या देह उरला काय प्रारब्ध उरले देहाच्या तटी, त्याचं देहाच्या तटापर्यंत जे काय प्रारब्ध उरलेलं आहे तोपर्यंत तो जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगत राहतो. जे ऐशेनी सुखे मातले आपण पाचे आपण भेटले, अशा सुखाने ते इतके मत्त झालेत की जे आपल्या स्वरूपाला आपणच भेटलेले आहे, म्हणजे स्वरूपाची ज्यांना अनुभूती झालेली आहे. ते जाणे मी निखिल ओतले सामरस्यात. हे जे सामरस्याच्या काय धुतली रोळेची ना असं मागे सांगितलं होतं ना, समरस समुद्री धुतली रुळेची ना असं त्याचं वर्णन केलं होतं की ऐक्याची आहे ओतली नित्यतेच्या हृदयी घातली जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना. म्हणजे हा पुरुष पुन्हा कधीही देहभावावर प्राप्त होत नाही. आणि म्हणून या प्रकाराने अंतकाळी जाणत असा ते पुरुष अंतकाळी मला असं जाणत असताना देहाते मोकली ती, देहाचा त्याग करतात ते मीची होती, ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. आता पुढचा जो विभाग आहे ना, येरहवी तरी साधारण वरी आदळलिया मरण जो आठव धरी अंतकरण तेची होईजे. हे झालं ज्ञानी पुरुषाचा अंतकाल. आणि सामान्य पुरुषाचा अंतकालाविषयी आता सांगतात. सामान्य पुरुषाचा अंतकाल कसा असतो त्याविषयी वर्णन आहे, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.